गाईज, वेलकम बॅक टू एक्सप्लोरिंग प्लेसेस. खूप दिवसानंतर, खरं तर खूप महिन्यानंतर आपण ब्लॉग शूट करतोय. स्पेशल कारण आहे, आपण निघालो आहोत हिमाचल प्रदेशला. ते म्हणजे मुंबई टू स्पिती व्हॅली आपण बाईक राईड करणार आहोत. स्पिती व्हॅलीचं जे पूर्ण सर्किट आहे ते आपण ह्यावेळी करणार आहोत. खूप एक्साइटमेंट होती या राईडची. खूप दिवसांपासून प्लॅन करत होतो. फायनली ती राईड जी आहे ती सकाळी सुरू होणार आहे. आता वाजलेत रात्रीचे 2:30 पावणे 3 झालेले आहेत आणि सकाळी 6 वाजता निघायचं आहे. झोप अजिबात झालेली नाहीये. 2-3 तास जी काय जेमतेम झोप मिळेल ती घ्यायची आहे आणि आपल्याला निघायचं आहे. आत्ता एक्साइटमेंटमध्ये मी हा ब्लॉग शूट करतोय कारण खूप गडबड आणि घाई असणार आहे. सकाळी बाईक सेटअप करायची आहे बॅग्सने, नंतर रायडिंग गिअर्स घालायचे आणि आपल्याला निघायचं आहे. सो हे व्हिडिओज खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळणार आहे ह्या व्हिडिओजपासून. सो हे व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही एंडपर्यंत बघा. आणि मित्रांनो, आता आपण डिरेक्टली बाईकवर भेटू. सो गाईज, फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवशीची भरपूर वाट पाहत होतो. आणि आपला जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. आता सकाळचे 7 वाजलेत, 7:05 झालेत आणि हलका फुलका म्हणजे एकदम रिमझिम पाऊस पडतोय. स्ट्रॉंग पाऊस नाही आहे. सो मंडळी, आता एक नवीन एपिसोड तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ज्यामध्ये भरपूर असे ॲडव्हेंचर आणि भरपूर आपण गोष्टी पाहणार आहोत. ही जर्नी जी आहे ती खूप डिफिकल्ट असणार आहे आणि खूप ॲडव्हेंचरस असणार आहे. सो गाईज, नुकताच बोरिवलीला पोचलो आहे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. सो आपण आता रायडिंग गिअर्स बरोबर रेन गिअर्स पण घालून घेऊया. आणि आता सध्या ब्लॉक करता येणार नाही आहे कारण की पाऊस आहे. गोप्रो आपला चालणार नाही आहे. सो सध्या आपण गोप्रोला आतमध्ये ठेवूया आणि मग पुढची जर्नी जी आहे ती आपली कंटिन्यू करूया. सो गाइस, ऑलमोस्ट रीचिंग अहूरा होटल जो अराउंड 6 किलोमीटर्स पे है. और पीछे जैसे मैं निकला, बोरीवली में बारिश मिला था थोड़ा और रेन लाइनर्स वगैरह पहन लिया था. उसके बाद ना थोड़ा सा भी बारिश नहीं था, लेकिन बहुत ट्रैफिक था और रास्ता बहुत ही बेकार है, बहुत ही बेकार. मतलब स्पीति का फील मुझे अभी यहाँ से ही आने लग गया था. और वैसे कुछ खास दिखने लायक था नहीं, इसके लिए मैंने गोप्रो ऑन भी नहीं किया. सो अभी एक 5 मिनट में हम अहूरा पहुँचेंगे. सो अहूरा का जो विज़िट है वो मेरा फर्स्ट टाइम ही होने वाला है, बिकॉज़ मैंने कभी अहूरा होटल विज़िट किया नहीं है. बहुत ही बाइकर्स जो है वो मुंबई से अहूरा राइड के लिए आते हैं, ब्रेकफास्ट राइड के लिए आते हैं. सो अभी मैं पहुंचूंगा वहाँ पे, देखता हूँ कैसा है, क्या है, क्यों आते हैं लोग इतना. एक पीछे भी एक ड्रीम करके एक रेस्टोरेंट था जहाँ पे मैं पहले रुका था. मैं एक शूट के लिए आया था तभी रुका था. वो भी एक अच्छा होटल था, लेकिन मैं वहाँ पे रुका नहीं. बोलो चलो ये टाइम अहूरा ट्राय करते. हेच आहे का अहूरा? एवढी काही गर्दी दिसत नाही आहे, नॉर्मलच दिसतंय. लेट्स सी. सो अहूरामधून ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आपण निघालो आहे पुढच्या दिशेने. चांगला होता, मेदूवडा आणि चहा पियालो, दोन्ही छान होतं. आणि मित्रांनो, मी तुम्हाला ह्या राईडची थोडीशी एक सारांश देतो, कसं आपण ह्या राईडला पुढे घेऊन जाणार आहोत. तर आजचा पहिला दिवस आहे. आज आहे 16 जुलै. थोडंसं वॉर्मअपच आहे हा माझा पहिला दिवस. म्हणजे मी टार्गेट ठेवलं आहे उदयपूरला पोचायचं, जे की 750 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे मुंबईवरनं. इकडनं आपण उदयपूरचं टार्गेट ठेवलं आहे. जर उदयपूर नाही झालं तर अहमदाबादपर्यंत आपण जाऊ आणि मग तिकडे रेस्ट घेऊ. मग नेक्स्ट डे आपण जयपूर गाठायचा प्रयत्न करू, जे अगेन 400 किलोमीटर आहे उदयपूरवरून आणि आय थिंक 500-550 किलोमीटर आहे अहमदाबादवरून. ओके, तिसरा दिवस असणार आहे आपला जयपूर ते चंदीगड आणि तो पण एक बऱ्यापैकी 400-500 किलोमीटरचाच पल्ला आहे. आणि तो दिवस असणार आहे 19 जुलैचा, ज्या दिवशी मी चंदीगडला पोहोचणार आहे. आणि ह्यावेळीसुद्धा आपण जी राईड आहे ती करतो आहे ती ड्रीम रायडर्ससोबतच करतो आहे. आणि
तिकडनं चंदीगडवरून माझे जे मित्र आहेत जे लडाखला सुद्धा होते ते सगळेजण आपल्याला भेटणार आहेत चंदीगडमध्ये. ते लोक फ्लाईटने येणार आहेत डायरेक्टली. आणि मंदार जो आहे त्याने बाईक त्याची हिमालयन आहे जी ट्रान्सपोर्ट केलेली आहे मुंबईवरनं. सो ती चंदीगडला आपण पिकअप करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. ओके, सो असा काहीसा प्लॅन आहे ॲज ऑफ नाव. आणि चंदीगडवरून आपण 20 तारखेला निघून मनालीला आपल्याला 20 तारखेलाच रात्रीपर्यंत पोहोचायचं आहे. तिकडे हॉटेलचं बुकिंग वगैरे झालेलं आहे. आणि 21 तारखेला आपण ड्रीम रायडर्सच्या स्वाधीन होणार आहोत आहे. आणि रिटर्न जर्नी जी आहे ती आपली साधारणतः 30 जुलैला असणार आहे फ्लाईटने. मी ओव्हरऑल जो ब्लॉग आहे हा येणाऱ्या 2-3 दिवसाचा तो मी एकच बनवणार आहे, कारण मला वेगवेगळं काही ह्याच्यामध्ये दाखवण्यासारखं नसणार आहे. सो जस्ट ही जर्नी आहे चंदीगडपर्यंत कशी असेल ती मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आणि कुठे राहिलो, कुठे खाल्लं, कसं होतं हॉटेलचा स्टे, नाश्ता कसा होता, डिनर कसं होतं, लंच कसं होतं, ओव्हरऑल हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो स्टे ट्यून राहा तुम्ही आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता गुजरातचा चेकपोस्ट येईल आणि इकडनंच गुजरात जो आहे तो सुरू होणार आहे. आणि उदयपूरला जिथे आपल्याला पोचायचं आहे ते साधारणतः 10 तास 41 मिनटं आणि 565 किलोमीटर दाखवत आहे. सो आता इकडनं सिल्वासा आहे 16 किलोमीटर, दमन 22 आणि सुरत 136 किलोमीटर. येस, आपण गुजरातमध्ये एंटर केलेलं आहे. सुसाट असा रस्ता आहे आणि खूप मजा येते बाईक चालवायला. 100-80-100च्या मध्ये मी क्रूज करतो आहे. एक प्रॉब्लेम झाला आहे, मला सॉलिड मान दुखायला लागले कारण हेल्मेट जे आहे ते खूप म्हणतात ना म्हणजे साईजमध्ये बसलेलं नाही आहे माझ्या. नुकतंच मी घेतलेलं, सो तेव्हा कुठे मोठी राईड केली नव्हती. सो मला डिफरन्स जो आहे तो जाणवला नाही. पण नक्कीच हेल्मेटमुळे खूप त्रास होतो आहे. आता बघू आपण पुढे सुरतमध्ये कुठे बाईक ॲसेसरीजचं शॉप असेल तर तिकडे एखादं हेल्मेट घेता आलं तर आपण ट्राय करू. आणि ह्या हेल्मेटने जर मी कंटिन्यू केलं तर माझी मान चक्क कामातूनच जाईल. आणि आता हा जो हेल्मेट आहे त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. एकतर मी पाठी सॅडल बॅगजवळ बांधून ह्याला पुढे घेऊन जाऊ शकतो, नाहीतर जिकडनं हेल्मेट घेतो आहे त्याच शॉपवाल्याला सांगेन की हे कुरिअर करून टाक मुंबईला आपल्या घरी. पेट्रोल इज 94.63 in Gujarat right now. 836.53 and 8.84 लीटर्स. स्टार्ट किया था तभी 8733 था. सो ऑलमोस्ट 225 किलोमीटर्स हो गया अपना आज के दिन का अभी तक का. सो गाइस, आता आपण भारूच क्रॉस करून थोडं भरपूर पुढे आलं. आता थोडा वेळात वडोदरा येईल आणि वडोदऱ्यावरून म्हणजे हायवेवरून सिटी एक 10 किलोमीटर आहे. सो तिकडे ट्राय करूया हेल्मेट मिळतं का आपल्याला. हेल्मेटमुळे भरपूर मान दुखते. सो आता आपण हायवेवरून जस्ट लेफ्ट घेतला आहे. वडोदरा सिटीमध्ये आपण चाललेलो आहोत हेल्मेटच्या शोधामध्ये. हेल्मेटमध्ये अजून एक इश्यू आहे, आपला जो इंटरकॉम लावला आहे तर त्याचे जे हेडफोनचे पॉकेट्स असतात ते पण छोटे असल्यामुळे हेडफोन्स बरोबर बसले नाही आहेत आणि त्यामुळे कानावर पण प्रेशर येतो आहे. सो हे असं काहीसं बडोदाचं सिटी आहे. इकडे छोट्या छोट्या लेन्स आहेत, शॉप्स आहेत, रिक्षा अशा असतात ह्या कलरमध्ये इकडे. सो हे जुबेली बागचं आय थिंक कार ॲसेसरीजचं शॉप्सचं हे पूर्ण एरिया आहे. इथे बरेच कार ॲसेसरीजचे शॉप्स आहेत जुबेली बागमध्ये. सो आता मी पोचलो आहे बरोडामध्ये आणि हेल्मेटचा जो इश्यू आहे तो खूप जास्ती होता आणि खूप नेक पेन आणि कानाला पेन होत होतं. त्यासाठी मला ना हेल्मेट चेंज करायची गरज लागली. सो आता मी बरोडाच्या ये कोणचा आहे एरिया जुवेली बागमध्ये आहे आणि इकडे MP आणि एक्झॉर SMK
ॲक्सिस हेल्मेटचे हे डीलर आहेत, साई दर्शन म्हणून आहे, तर तिकडे मी आहे. आणि इकडनं SMKचं एक हेल्मेट घेतो आहे, मॉड्युलर नाही आहे, नॉर्मल हेल्मेट आहे. सो त्याच्याने माझा पर्पज सॉल्व होईल का बघतो आणि मग पुढे राईड जी आहे ती कंटिन्यू करतो. सो आता आपण बघितलं की बऱ्याच छोट्या गल्ल्या आहेत तशा मुंबईमध्ये असतात, तसंच आहे. आणि तिकडनंच मी इकडे आलो आहे. तुम्ही ज्वेल बाग टाकलात तर तुम्ही या लोकेशनला पोचाल. इकडे कार ॲसेसरीज आणि बाईक ॲसेसरीज दोन्ही अवेलेबल आहेत. हेल्मेट घेतलं आपण आणि ह्याच्यातलं जे फिटिंग्स आहेत ते सगळे आपण ह्याच्यामध्ये लावतो आहे. अहमदाबादला पोहोचलो आहे आणि असा काहीसा रूम आहे, क्लीन आहे, वॉशरूम आहे, AC पण आहे, TV पण आहे आणि 2 बॉटल्स वगैरे आहेत. नंतर टॉयलेटरीज पण दिलेले आहेत आणि टॉवेल पण आहेत. सो ही रूम जी आहे ती आपल्याला पडली आहे ती 1800 रुपयामध्ये. निगोशिएट केलं, 2200 बोलत होतं आणि 1800 मध्ये दिलेली आहे. सो वडोदऱ्याला ॲक्च्युली 2 वाजताच पोचलेलो दुपारी आणि हेल्मेटची जी सर्च चालू होती ती फायनली साई दर्शन या शॉपमध्ये आल्यानंतर संपली. पण साई दर्शन शॉप मिळायला पण आपले एक अर्धा पाऊण तास गेला, कारण की हायवेवरून आतमध्ये यायचं होतं आणि हेल्मेट घेतलं पण चिनमाउंट जो होता तो कुठे अवेलेबल नव्हता. आणि मुंबईसारखं नाही आहे की कुठेही तुम्हाला जे ॲसेसरीज पाहिजे ते लगेच मिळतील. सो वडोदऱ्यामध्ये परत चिनमाउंट शोधायला आपल्याला भरपूर वेळ गेला आणि एका शॉपमध्ये चिनमाउंट मिळाला. पण चिनमाउंट मिळेपर्यंत आपल्याला ऑलरेडी 6 वाजलेले आणि मग 6 वाजता आपण कुठे म्हणजे चिनमाउंट घाईघाईमध्ये लावणार आणि त्याला व्यवस्थित बसूनच लावायचं होतं, कारण की परत आपण लावला आणि परत निघालं ते. सो परत चिनमाउंट कुठे शोधणार, म्हणून मी म्हटलं हॉटेल रूमवर पोहोचूया आणि मग चिनमाउंटचं जे सेटअप आहे ते करूया आणि मगच ब्लॉग करू. म्हणून मग मी पुढे ब्लॉग करूच शकलो नाही आणि नंतर आता ह्या हॉटेलला आपण आलेलो आहोत आणि आता ह्याची पुढची जी जर्नी आहे ती आपण आता बघू. सो असं काहीसं हॉटेल आहे, 4th फ्लोअरवरती आहे आणि ह्या पूर्ण लाईनमध्ये जे आहेत ते रूम्स आहेत सगळ्या 420, 21, 22. सो 22 रूम्स आहेत या फ्लोअरवर आणि इथे अशी लिफ्ट आहे आणि तिथे अशी बाईक उभी आहे आपली पार्क केलेली, शेडच्या खालीच ठेवलेली, कारण पाऊस येत होता रात्री जेव्हा आलेलो. सो अशी बाईकची कंडिशन आहे, अशी कंडिशन आहे चेनची. सो जस्ट क्लीन केली चेन डिझेलने. हे बघा, आता आपल्याला ल्यूब करायची आहे. सो चेन लूप झालेली आहे, चांगली क्लीन दिसते चेन. आता आज आपण जी राईड सुरू करणार आहोत ती 29,302 किलोमीटर्सवर चालू करणार आहोत. सो हा आपला न्यूवाला हेल्मेट आहे जो आपण काल वडोदरावरून घेतलेला. सो आता ह्याला आपण क्लीन करूया व्यवस्थित आणि हा जो ब्लू आर्मरचा चिन माउंट आहे जो इथे लावायचा आपल्याला आणि मग आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप रेडी होईल. सो असा काहीसा सेटअप जो आहे तो आपण आता हेल्मेटला केलेला आहे. सो इथे ब्लू आर्मरचं चिन माउंट लावलं आहे, गोप्रो कनेक्ट केलं आहे आणि हे गोप्रोचे माउंट्स आहेत. ओके, वायरिंग पण प्रॉपर झालेली आहे. हेल्मेटला आता कानाला वगैरे काही म्हणजे दुखत नाही आहे, नेक पण व्यवस्थित झालेली आराम केल्यामुळे. सो असा आपला हेल्मेटचा सेटअप झालेला आहे. सो ऑल सेट फॉर टुडे. आणि आजचा नाश्ता जो आहे तो आपला आहे चहा आणि ह्या आपल्या पुरणपोळ्या ज्या आपण मुंबईवरून आणलेल्या होममेड आहेत, चारकोपला मिळतात. सो तिकडून मी घेतल्या आहेत. तर बाईक आता लोड करून झालेली आहे आणि हॉटेलमधनं चेकआउट करून आपण पुढे निघणार आहोत. तर चला, आपल्या दिवसाची सुरुवात आणि गुगल मॅप्सला बघत बघत पुढे जायचं आहे. सो इकडे बरेच ह्या एरियामध्ये हॉटेल्स आहेत. एलिसबर्ग म्हणून हा एरिया आहे, एलिसबर्ग ब्रिज. ह्या एरियामध्ये बरेच रेस्टॉरंट्स आहेत, हॉटेल्स आहेत जिकडे तुम्ही स्टे करू शकता. आणि हे आहे रिव्हरफ्रंट वॉटर पार्क.
आय थिंक साबरमती रिव्हर इकडे आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स इकडचा खूप चांगला होता हॉटेल स्टेचा. 1800मध्ये आपल्याला रूम मिळालेला आणि डिनरचे अराउंड 250 रुपीज झाले. त्याच्यामध्ये मी दाल खिचडी आणि चहा घेतला होता. ओके. आणि आता सकाळी चहा घेतला तर त्याने कॉम्प्लिमेंटरी दिला तो. सो या एरियामध्ये जे हॉटेल्स आहेत ते साधारणतः 1500, 2000, 1800 ते 3500पर्यंत मी काल पाहिले. सो तुम्ही जर इकडे येणार असाल तर एलिसबर्ग ब्रिज म्हणून हा साबरमती रिव्हरफ्रंटच्या इकडे आहे. सो अहमदाबादचा जो हायवे आहे तिकडनं ऑलमोस्ट 15-1 किलोमीटरचा हा आतमध्ये सिटीमध्ये तुम्हाला यावं लागतं. सो आता आपण पुढे निघत आहोत जयपूरसाठी. जयपूर साधारणतः 661 किलोमीटर्स दाखवत आहे गुगल मॅप्सवर आणि टोटल ETA दाखवतो आहे तो 12 आवर्स. आता 10:30 वाजून गेले आहेत, साधारणतः 11:15 झालेले आहेत. आता आपण फ्रेश आहोत. सो आरामात आपण कवर करू शकतो डिस्टन्स. आणि जरी नाही झालं तरी आपण जिकडे कम्फर्टेबल हॉटेल मिळेल आणि जिकडे स्टे असेल प्रॉपर तिकडे आपण स्टे करून पुढे कंटिन्यू करू. सो ही जी आहे ती साबरमती नदी आहे. किती मोठी आहे बघा. ब्रिज पण सुद्धा मोठा आहे. बरेच ब्रिजेस आहेत कनेक्टिव्हिटीसाठी इकडे बांधलेले. आणि ह्याच्याच बाजूला आपलं हॉटेल होतं. सो गाईज आपण हायवेला पोचलो आहे आणि इकडनं उदयपूर आहे 240 किलोमीटर्स. दिल्ली आहे ते 900 किलोमीटर्स आहे आणि मोटा चिलोडा हे आहे 15 किलोमीटर्स. चला गणपती बाप्पा मोरया. दिवस दुसरा जयपूर. टार्गेट आहे आजचं साधारणतः 640 किलोमीटर्स आहे. क्लायमेट आता सध्या ढगाळ थोडंसं आहे. पाऊस पडत नाही आहे. रस्ते पण एकदम सुखे आहेत, ड्राय आहेत आणि गरम थोडंसं होतं आहे. AC रूम घेतल्यामुळे मस्त बाईकवरती सगळं सेटअप केलं मी आधी. सॅडल बॅग्स, टेल बॅग आणि टॉप बॉक्स वगैरे लावून घेतलं आणि नंतर मग परत रूममध्ये आलो. मस्त AC मध्ये बसलो, थंड झालो, जॅकेट घातलं आणि खाली उतरलो आणि डायरेक्ट निघालो. त्यामुळे व्यवस्थित सेट झालो आहे. आता पेट्रोल भरून घेऊया थोडं. रिफ्यूलचं इंडिकेशन आलेलं आहे आणि आजच्या दिवसातला हा पहिला फ्यूल स्टॉप. हो इकडे CNG पण आहे. टोटल 6.69 liters and 633 rupees. सुपर स्मूथ, बटर स्मूथ रस्ता आहे आणि क्लायमेट जबरदस्त आहे, जबरदस्त. पाऊस पडत नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण वातावरण जे आहे ते खूप थंड आहे आणि मजा येते या वातावरणामध्ये. आणि असंच जर क्लायमेट राहिलं पुढे तर खरंच ही राईड आहे ना आपली अप्रतिम होणार आहे. अजिबात थकायला होणार नाही आहे. सो आता पोचलो आहे हिम्मतनगरमध्ये आणि इकडे पण 1-2 हॉटेल्स आहेत. तुम्ही इकडे जर मुंबईवरनं उदयपूर पहिलाच टप्पा करणार असाल आणि उदयपूरला जरा पोचायला लेट होत असेल तर इकडे आपण थांबू शकता. आणि इकडनं उदयपूर साधारणतः 125 किलोमीटर आहे. बघा इकडे बजाज आहे, KTM आहे, ओके, बजाज ऑटो आहे आणि तिकडे बजाज बाईकचं होतं. सो हे बघा इकडे बऱ्यापैकी चांगले चांगले रेस्टॉरंट्स दिसत आहेत. इकडे जेवणाची पण सोय होऊ शकतं आणि राहायची पण होऊ शकते. जस्ट राजस्थानमध्ये एंटर केलं आहे, गुजरात बॉर्डर क्रॉस केली आहे आणि इकडे एक चांगलं हॉटेल होतं. इकडे आता आपण चहा प्यायला बसलो आहे, चहा. आणि गोप्रोची बॅटरी जी आहे ती पण ड्रेन झालेली, सो ती पण आता चेंज केली
आणि हे जागा आहे ना मस्त आहे आणि इकडे जेवण पण चांगलं दिसतंय, फ्रेश दिसतंय, लोक पण भरपूर आहेत जे लोक खात आहेत. आणि ह्याचं प्लेसचं नाव आहे नील गगन हॉटेल आणि डोंगरपूर राजस्थानमध्ये येतं हे. सो चहा पिऊन झालेलं आहे आणि असं काहीसं हॉटेल आहे हे, मस्त जेवणाची पण सोय चांगली दिसते इकडे. आणि इकडे बघा काय लिहिलं आहे, कृपया फालतू ना बैठे. या हॉटेलमध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवतो. बघा असे इकडे सिटिंग्स पण आहेत छान. हॉटेलचं नाव आहे नील गंगा पंजाबी धाबा. ओके. आणि इकडे इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर तिला चार्ज करू शकतो. त्याशिवाय कार वॉशिंग सेंटर आहे, टायर पंक्चर सेंटर आहे आणि बरीच अशी पार्किंगची पण जागा आहे प्रॉपर शेड सकट. हा मेन हायवे आहे. सामलाज सोडल्यानंतर थोडं पुढे आल्यावर, सामलाज म्हणजे ॲक्च्युली बॉर्डर आहे गुजरात राजस्थानची. ते क्रॉस केल्यानंतर तुम्ही पुढे आल्यावर तुम्हाला हे छान असं हॉटेल दिसेल. इकडे तुम्ही थांबू शकता, कम्फर्टेबल आहे. सो गाईज जस्ट उदयपूरला पोचलो आहे आणि हायवेपासून जस्ट आत्ताच मी लेफ्ट घेतला आहे आणि लंच करायचा प्लॅन चाललेला. म्हणून मी एकाला विचारलं की छान अशी राजस्थानी थाली कुठे मिळेल. सो त्याने सजेस्ट केलं नटराज हॉटेल म्हणून आहे. ते मी आता गुगल मॅप्सवर टाकलं आहे आणि तिकडे छान राजस्थानी थाली खायला मिळेल. आणि आता ऑन द वे मी जातो आहे तर मला बरेच असे हॉटेल्स दिसत आहेत जिकडे अकोमोडेशनची चांगली सोय दिसते. त्या व्यतिरिक्त डिनर करण्यासाठी, लंच करण्यासाठी पण मला ऑप्शन्स दिसत आहेत इकडे. सो जेव्हा पण आपण राईड चालू करू, फॉर एक्झाम्पल मुंबईपासूनच, आणि उदयपूरला आपण येणार असू, तर उदयपूर इज द बेस्ट लोकेशन टू स्टे. त्याचं कारण म्हणजे हायवेला लागूनच हे हॉटेल्स इकडे आहेत. आणि काल आपण जेव्हा अहमदाबादला पोचलो तेव्हा आपल्याला आतमध्ये जावं लागलेलं हायवेपासून सिटीमध्ये आणि मग आपल्याला हॉटेल्स मिळालेले. सो उदयपूरला जे लोक थांबतात ना ते ॲक्च्युली बेस्ट ऑप्शन आहे तो, कारण की लगेच तुम्हाला हायवे सोडलं की लगेच हॉटेल्स मिळतात. सो मित्रांनो, चला आपण डायरेक्ट नटराज हॉटेललाच भेटू आता. थाली आहे नटराज थाली. उदयपूरमध्ये आलो आहे हॉटेल नटराजमध्ये आणि बरेच असे व्हरायटी ऑफ सब्जी आहेत. श्रीखंड आहे, डाळ आहे, कढी आहे, पुरी, रोटी, ढोकळा आहे, समोसा आहे, राईस आहे आणि छाससुद्धा दिलेलं आहे. बघूया. मस्त टेस्ट आहे. सो लंच झालेलं आहे. राजस्थानी थाली ट्राय केली, चांगली होती नटराज हॉटेलची. आणि आता आपण जिकडनं लेफ्ट घेतलेला सिटीमध्ये एंटर करायला, त्याच लेफ्टने मी पुढे कंटिन्यू करतो आहे, कारण की इकडेच ते म्हणतात की 500 मीटरच्या अंतरावरती हायवे आहे. सो आता आपण पोचलो आहे हायवेला आणि सरळ जातो आहे अजमेर जयपूर आणि राईट मारला की उदयपूरचं एअरपोर्ट आहे, चित्तोडगड आहे, कोटा आहे आणि माउंट आबूला जायचं असेल तर लेफ्ट मारायला लागेल. ते नटराज हॉटेल होतं तिकडनं इथे यायला ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं गेली. मस्त माउंटेन्स आहेत आणि पूर्णपणे क्लाउड झाले आहेत त्याच्यावर. आय थिंक पुढे आता आपल्याला पाऊस पण भेटू शकतो. मस्त क्लायमेट आहे. जस्ट प्रे करतो पाऊस पडू नये, पण क्लायमेट असं राहू दे. सो टनल आलेला आहे. ओ वाव, मस्त टनल आहे. किती मोठा आहे बघूया आपण. हो
मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा फील आला इकडे. सेम असा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा. सो आता वाजले आहेत एक्झॅक्टली 5 आणि 247 किलोमीटर्स आहे अजमेर. थोड्या वेळात काळोख पडेल तर लवकरात लवकर कव्हर करावं लागणार डिस्टन्स. शिवमूर्ती दिसते बघा आपल्याला तिकडे. मस्त वाटतं. सो ही नाथद्वाराची शिवमूर्ती आहे. मस्त वाटतं बघा. आणि खाली बघा हे कसं पाणी भरलेलं आहे जबरदस्त. आणि ही अशी आपली बाईक. सो आपण आता नाथद्वारामध्ये आहोत. खालून सिटी आहे आणि आपण वरून ब्रिजवरून चाललो आहे. सो भिलवाराला जायचं असेल तर राईट घ्यायचं आहे. चित्तोडगड राईट आहे, जयपूर स्ट्रेट आहे. आपण कुठे आहोत हे आता माहिती नाही एक्झॅक्टली, पण कांकोर्लीला आपण आहोत. कांकोर्ली. ओके. सो आपल्याला सरळ नाही राईट दाखवत आहे. एक मिनटं, जरा कन्फ्युजन आहे, चेक करावं लागेल. सो इथे काही जण होते ते म्हणाले की सरळच जा. गुगल मॅप्स राईट दाखवत होतं. बघूया आपण थोडंसं पुढे जाऊन अजून कोणाला तरी व्हेरीफाय करूया. सो जस्ट कन्फर्म केलं, रिकन्फर्म केलं. इथूनच जायचं आहे, राईट मारायचा नाही आहे. दोन्ही एकाच ठिकाणी जातात पण तो थोडासा फिरून जातो. हा मेन रोड आहे. ट्रान्सपोर्टवाले जे होते तेच म्हणाले की इकडूनच जा, तो रस्ता पकडूच नका. आणि हाच रस्ता दिल्लीपर्यंत पण जातो. सो मी आता हाच रस्ता कंटिन्यू करत चाललो आहे पुढे. गुगल मॅप्स सारखं तिकडे जायचं दाखवत होतं, पण एनिवेज आपण आता सरळच जायचं ठरवलेलं आहे. सो इकडे पण बघू शकतो आपण अजमेर आणि जयपूर दोन्ही स्ट्रेट दाखवत आहेत. सो इकडे दोन्ही साईडला राईट लेफ्टला मार्बलचे जे दुकानं आहेत ते सगळे दिसत आहेत. मोठे मोठे मार्बलचे पीसेस आहेत. आय थिंक हा मार्केट असेल त्याचं. आणि राजस्थान म्हटलं की मार्बल तर आलंच. हे बघा भरपूर आहेत. म्हणजे आता ऑलमोस्ट 100-200 मीटरपासून मी बघतोय. हे बघा दोन्ही बाजूला मार्बलचेच दुकानं आहेत. कारखाना असू शकतो आतमध्ये. आणि आता आपण घेतला आहे चहा ब्रेक. हायवेच्या जवळच आहे आणि ही अशी आपली बाईक. चाय ब्रेक नंतर लगेच हा हायवे लागतो. गोमती चाहुराहा उदयपूर हायवे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके. सो चांगलाच असेल हा. सो मुक्या प्राण्यांपासून सावधान, कारण की हे बघा हे असे मुके प्राणी रस्त्यावर फिरतात. हे बघा आता मागेच एकाला बघितलं मी, एक गाय पडलेली, म्हणजे ती कदाचित तिचा मृत्यूच झाला असेल. आणि असे सोडल्यामुळे जी गाडी चालवतात त्यांनासुद्धा एक ऑब्स्ट्रक्शनच तयार होतं आणि एंड मोमेंटला गाडी कंट्रोल होत नाही. सो इकडे ह्या रोडवरती, म्हणजे ह्या रोडवरच नाही पण बऱ्याच रोडवरती येताना मला असं जाणवलं की आपल्याला सावकाश चालवायला लागणार. आणि शक्यतो गाडी आहे ना ह्या लेनमधून चालवायचीच नाही, सेकंड लेनमध्ये ह्या साईडला ठेवायची. म्हणजे समजा आपल्या समोर कोण आलं तर ॲटलिस्ट आपण गाडी कंट्रोल करू शकू. दोन जागेवरचा फरक बघा. इकडे मस्त ढग आले आहेत आणि इकडे बघा सन दिसतोय. प्रॉपर सन दिसतोय म्हणजे स्काय पूर्ण ओपन झालेलं आहे. ढग नाही आहेत पावसाचे. आणि हे बघा इथे ढग दिसत आहेत पूर्ण. हे अशा बसलेल्या आहेत. निघपकन मध्ये आल्या की झाला गेम. बघा इकडे प्रॉपर मार्बलचे पूर्ण मोठे मोठे दगडच आहेत. मगासपासून बघतोय भरपूर अशा कंटेनर्स ज्या आहेत त्या घेऊन चालल्यात. राजस्थानमध्ये मार्बल तर असतोच. अजून अराऊंड 120 किलोमीटर आहे अजमेर आणि रस्त्याचं काम पण चालू आहे ह्या रोडवर. आणि आपली बाईक. चला नाईट रायडिंग सुरू होते आता. गणपती बाप्पा मोरया. काल पण नाईट राईड झाली पण तेव्हा काय आलेलं, चिन माउंट वगैरे माउंट नाही केलेलं, कॅमेराला लावलं नव्हतं. सो त्यामुळे
काय दाखवता नाही आलं तुम्हाला, पण आता 120 किलोमीटर आपल्याला अजून जायचं आहे अजमेरजवळ. सो थोडासा रात्रीचा प्रवास करावा लागणार आहे, कारण की सकाळी निघता निघता आपल्याला 11:15 झालेले. ओके, आणि 500 किलोमीटरचा पॅच होता आपला अजमेरचा, आणि 660 किलोमीटर्स आपला जयपूर होता. जयपूर तर आता करणं कठीण आहे, पण काही हरकत नाही, आपण अजमेरपर्यंत ॲटलिस्ट पोचायचा प्रयत्न करू. आणि हॉटेल बघून मग तिकडे जेवण वगैरे करून मस्तपैकी रेस्ट घेऊ. आणि मग उद्या आहे, परवाचा पण दिवस आहे आपल्याकडे चंदीगडला पोचेपर्यंत. आपण फ्रायडेला पोचू शकतो. आज वेडनेसडे आहे आणि आपली बाकीची मंडळी जी आहे ती सॅटर्डेला येणार आहे. सो आपल्याकडे भरपूर टाईम आहे, काही घाई नाही आहे, आरामात आपल्याला कवर करायचं आहे. आणि आपण बघतोच आहे, रस्ते चांगलेच आहेत, काय वादच नाही त्याबद्दल. सो 105.39 आहे इकडे पेट्रोल. हे कोणचं गाव आहे? भीम. भीम. अजमेरला पोचलो आहे. आता हॉटेल शोध मोहीम चालू होईल आपली. हा लेफ्ट मारला की आपण अजमेरमध्ये जाऊ. सो असा काहीसा रूम आहे आणि हे वॉशरूम आहे. सो गाईज, डे 2चा एंड झाला आहे आज, आणि 10:15पर्यंत मी अजमेरला पोचलेलो. म्हणजे हायवेला एक हॉटेल होतं मेट्रो इन म्हणून, तिकडे 1000 रुपीजमध्ये रूम अवेलेबल होते, बेसिकवाले चांगले रूम होते, काही प्रॉब्लेम नव्हता. आणि दुसरं होतं एक त्यांचंच तिकडे 1600च्या रेंजमध्ये होते. आणि तिकडे का नाही थांबलो, मला चाललं असतं ते हॉटेल. तिकडे जेवणाची सोय नव्हती, म्हणजे ऑलमोस्ट 11 वाजलेले तिकडे पोचेपर्यंत मला. सो ते म्हणाले की आमचं किचन बंद झालं आहे. म्हटलं आता चला आपण दुसरीकडे बघूया. आणि मग बाहेर आलो तर द केम म्हणून एक किंग एडवर्ड्स मेमोरियल असं काहीतरी ह्या हॉटेलचं नाव आहे आता जिथे मी थांबलो. तर तो म्हणाला की इकडे जेवण पण मिळेल आणि रूम पण मिळेल. तर मी माझा बजेट सांगितला आणि त्याने मग मला सांगितलं की हे तुमच्या बजेटमध्ये इकडे रूम मिळून जाईल. आणि मी नेहमीप्रमाणे काल पण दाल खिचडी खाल्लेली, आज पण मी दाल खिचडी ऑर्डर केली. तर ती एवढी सुकी दाल खिचडी मी लाईफमध्ये कधी नाही बघितली. सो त्यामुळे मी ती म्हणजे 2-3 चमचे खाल्ले आणि ठेवून दिली. आणि माझ्याकडे पुरणपोळ्या होत्या, सो पुरणपोळ्या 2 खाल्ल्या आणि मी माझं पोट भरलं. जेव्हा तुम्ही इकडे याल, ह्या ट्रिपसाठी याल, लडाखसाठी याल किंवा स्पितीसाठी किंवा अजून कुठल्याही राईडसाठी, सो हॉटेल्स जे आहेत ना ते तुम्ही ठरवून या. आणि हॉटेल्स ठरवताना तुम्ही असे पण हॉटेल्स बघा की बाबा तुम्ही ह्या ठिकाणी नाही पोचलात तर तुम्ही आधी कुठे थांबू शकता, तर त्या हॉटेलला तुम्ही बघा कुठे भेटू शकता. सो गुड नाईट गाईज, आजचा दिवस मी इकडेच एंड करतो आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. असंच मला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ आपले बघत राहा. थँक्यू.